विश्वासात न घेता, संमती न घेता लोक घरात नसताना लावले जातात, ते त्वरित त्या संदर्भातील आदेश पारित करावेत आणि आपण त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला हे स्पष्ट करावं की कुठल्याही स्वरूपाचं विना परवानगी, विना संमती स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत। याकरता त्यांच्याकडे सर्वांनी मिळून आम्ही आग्रही खूप भूमिका घेतली, खूप विस्तृत चर्चा झाली आणि मला सांगायला जिल्ह्यातील जनतेला आनंद वाटतो। बघा, आम्ही पहिलंच सांगितलं होतं की आज आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठल्या पदावर आहोत, आम्ही सत्तेत आहोत का एक सामान्य ग्राहक आहोत का सामान्य पदाधिकारी आहोत, हा विषय महत्वाचा नसून जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळणं आणि जिल्ह्यातील जनतेची होणारी फसवणूक थांबवली जाणं, कुठल्या तरी एजन्सीचे अधिकारी येऊन ज्या वेळेला हे बदलणं गरजेचं आहे सांगतात त्यावेळेला त्याचं निराकरण करणं हे आपलं काम होतं। आणि तुम्हाला सांगायला मला काही प्रमाणात तरी आनंद नक्की वाटतोय की आज या बाबतीमध्ये जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब यांनी सर्वांच्या समोर ऑन कॅमेरा त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आश्वस्त केलं आहे की यापुढे कुठल्याही प्रकारची स्मार्ट सक्ती होणार नाही। हे आपल्या शिवसैनिकांचं यश आहे। बाळासाहेबांनी दिलेल्या आपल्याला शिकवणीचा यश आहे की आज जे ग्राहकांमध्ये संभ्रम होता की त्या संभ्रमातून त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आज स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही। या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत आणि आज आपण या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगा की आपण या बाबतीमध्ये की हा शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही असं स्पष्टपणे निर्धारित केलंय, स्पष्टपणे त्याने आश्वासन दिलंय आणि ऑन कॅमेरा दिलंय। मी पुन्हा एकदा या माध्यमातून एमएससीबीचे अधिकारी, अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचा मनापासून आभार आणि त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या मुख्य मागणी करता त्यांनी आज हा मेसेज त्यांनी प्रसारित केला आणि आता वीज ग्राहकांनी, जे आपले सामान्य वीज ग्राहक आहेत, यांना तुम्ही नसताना तुमच्या संमतीशिवाय वीज मीटर बदलले जाणार नाही ह्याची काळजी आपणही घ्यायची आहे, आपण त्यावर लक्ष ठेवायचं आहे। त्यामुळे जे फॉल्टी मीटर असतील त्यांचा एक विषय वेगळा आहे, परंतु वीज मीटर व्यवस्थित असताना जर कोणी बदललं तर ते बदलले जाणार नाहीत। याबाबत त्यांनी स्पष्ट आम्हा सर्व आपल्या तुमच्या माध्यमातून आम्ही शिष्टमंडळ गेलो होतो, यांना स्पष्ट त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि तसं त्यांनी ऑन कॅमेरा जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे कळवलं आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण सर्व जागरूक कार्यकर्ते म्हणून आज इकडे आलात, नाहीतर आपण कार्यकर्ते असतो, पदाधिकारी असतो, सत्तेमध्ये आलो की आपल्याला वाटतं की बस आता सत्तेपुढे आपण, पण लोकांचा विषय मागण्याकरता शिवसेना ही नेहमी आग्रही असते। आपण आज शेकडोच्या संख्येने आपण पाचवतीपासून चालत या कार्यालयामध्ये आलो। मी आपल्या सर्वांचा खरोखर मनापासून आभार मानतो आणि मला तुमचा अभिमान आहे की आपले सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे जनतेच्या हिताकरता कुठलंही पुढचं मागचं बघत नाही। हा विजय, हा जो दिलासा जो काही मिळेल, हा त्यामुळे जो धाक बसेल, हा जिल्ह्यातील आपल्या शिवसैनिकांसोबत जिल्ह्यातील जनतेचा विजय आहे। त्यांनाही मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या विषयाला धन्यवाद देतो। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, आम्ही आज शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांचे सर्व जिल्ह्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो। पालघर जिल्ह्यातील लोकांची जी मागणी आहे किंवा जो होणारा जो त्रास आहे, होणारा मनस्ताप आहे, या संदर्भात त्यांच्याकडे गंभीर स्वरूपामध्ये आम्ही तो मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की आज अतिशय आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये घरगुती जे वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडे सक्तीने मीटर बदलण्याचे प्रकार सुरू आहेत। कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, संमती न घेता सरळ लोक येतात आणि त्यांचे मीटर बदलतात। यामुळे खूप असंतोषाचं वातावरण आहे आणि त्वरित आपण या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आणि जिल्ह्यातील जनतेला आपण एक सांगावं की ही वीज जी मीटर सक्ती आहे ही होणार नाही अशी आग्रही मागणी आजच्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। मी त्यांना विनंती करतो सांगळे साहेबांना की त्यांनी या माध्यमातून हा जो एक मुद्दा आहे सक्तीचा, मीटर सक्तीचा, या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी। आपण बोला सांगायचं।
पालघर जिल्ह्यामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदारामार्फत स्मार्ट मीटर बदलण्याचं काम म्हणजे जुने मीटर स्मार्ट मीटरद्वारे बदलण्याचं कंत्राट त्या एजन्सीला दिलेलं आहे. स्मार्ट मीटर बदली करण्याचं काम चालू आहे. आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आश्वासन देतो की जोपर्यंत ग्राहकाची संमती मिळत नाही तोपर्यंत बिना संमतीने कुठलेही मीटर बदली करण्यात येणार नाही. मी आभार मानतो या माध्यमातून आणि आता हे लक्षात ठेवावं, त्यांचे कोण नावं सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी कुठलीही जर सक्ती झाली तर मग कायद्याचं पालन करायचं की नाही हे आम्ही ठरवू. आणि मी विनंती केलंय सांगळे साहेबांना की आजच्या आज तसं पत्र संबंधित एजन्सीला काढावं की कुठल्याही घरगुती ग्राहकाचं वीज मीटर सक्तीने पूर्वसंमतीशिवाय बदली करू नये आणि ते पत्र आम्हाला द्यावं. सांगळे साहेब हा आपण हे करावं. आपल्या चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा असेल, परंतु वीज ग्राहकावर कुठल्याही प्रकारची सक्ती आणि संमतीशी होऊ नये हे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून क्लिअर झालेलं आहे. त्याची इम्प्लिमेंटेशन सर्व एमईसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः एजन्सीने करावं. नमस्कार, आपले आभार, धन्यवाद. तेव्हा मग तुम्हाला ते कठीण होऊन बसेल मीटर उलटे सुलटे लावून 2-3 महिने या साहेबांना विचारा, मी निवेदन पण दिलेलं. याचा मीटर त्याला 3 महिने लोकांनी त्रास सहन केलाय. मीटर त्यांचा प्रमुख कोण आहे त्याला बोलवा ना. मी पुन्हा बोलतो की पुन्हा